सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर आता सरपंच पदाच्या पोटनिवडणुकांचे बिगुल वाजले। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील माझगाव ग्रामपंचायतची पोटनिवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आली आहे। माजी सरपंच दिनेश सावंत यांच्या पत्नी जयश्री सावंत या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। त्यांची थेट लढत भाजप पुरस्कृत उमेदवार रंजना कानसे यांच्याशी होत आहे। दोन्ही बाजूंनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असून ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते। माजी सरपंच दिनेश सावंत यांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत आपल्या पत्नीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। गावात सध्या डोअर टू डोअर प्रचाराला वेग आला असून कडक उन्हातही जयश्री सावंत कार्यकर्त्यांसह प्रचार करताना पाहायला मिळतात। एकूणच माझगावमध्ये राजकीय वातावरण तापले असून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। उमेदवार मी माझी बायको जयश्री दिनेश सावंत ही आहे आणि मुद्दे घेऊन जे ह्या ग्रामपंचायतीची जी ग्रामपंचायत आपण केली, सर्व केलं, सगळं केलं, पण त्या ग्रामपंचायती ते बसले ते नको तेच बसलेत आणि नको तीच कामं चालू आहेत। कोणालाही कामं देत आहेत, 1.5 लाखाची 2 कोटीची कामं चालली आहेत, पण ते कोणाला काय कसल्याचं काहीच नाही आहे। त्याला ही कामं देत आहेत आणि कामं करून घेत आहेत। त्याच्यामुळे मी ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे। लढाई म्हणजे मला काही विषय येत नाही। विक्रांत सावंत म्हणजे कोण मोठा लागून गेला नाही आणि मला काय लागत नाही कोण मोठा बिटा, आणि काही विषय येत नाही। विक्रांत सावंतला पण मी पाडू शकतो इतकी माझी तयारी आहे। मी नाही म्हटलं तरी लोकांना माहिती आहे मी कामं करतोय, लोकांची सगळी कामं केलेली आहेत आणि लोकांना सगळी कामं माहिती आहेत। दिनेश सावंत कामं करू शकतो। पोटनिवडणूक झाली आहे यांच्यामुळेच झाली आहे। त्या लेडीज आपली अर्चना सावंत होती, त्यांना ह्यांनी उतरलंय आणि ते सुद्धा नको असताना सुद्धा उतरलं। यांच्याने विचार केला, नको असताना सुद्धा अर्चना सावंतला उतरलंय। बिनविरोध होऊ शकली असती, पण आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर आम्हाला विश्वासात घेतलं नाही। विजयाची 100% खात्री आहे, मी 100%च देतो खात्री। दिनेश सावंत, मी माझगाव ग्रामपंचायतीतून उभी आहे। मुद्दे म्हणजे गावातली लोक गावातली लोक ती मला माहिती आहे की ती 100% मतदान करणार, माझ्या बाजूनेच उभी राहणार की मला खात्री आहे। माझे मिस्टर दिनेश सावंत हे आज 5 वर्ष सरपंच म्हणून त्यांनी काम केलंय। त्यांनी बरीचशी लोकांची कामं केलेली आहेत। त्यांचा सपोर्ट मला आहे आणि त्यांच्यामुळे त्यांना बघूनच लोक मतं घालणार आहेत अशी याची माझी खात्री आहे। मला 100% खात्री आहे की 100% लोक मलाच मतं घालतील आणि मला विजयी करतील। हे जरी अपक्ष उमेदवार राहिले असतील तरी गावचे खोत सावंत आहेत प्रमुख आणि गावचे मानकरी आहेत सगळे, आणि या ताई तर आहेत। त्यांचा वाड्यातील प्रत्येक कार्यक्रमात सहभाग असतो। कुठचाही सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, कुठचाही आपल्या सातेरी मंदिरमध्ये कुठचाही कार्यक्रम असू दे, ह्या तर आवर्जून तिथे उपस्थित असतात आणि आपलं तिकडे प्रत्येक वाड्यात म्हणजे प्रत्येक त्यांच्या वाड्यातील सगळ्या महिलांना घेऊन ते आपलं स्वतःचं काम चांगलं करतात। आणि या महिला तर मी तर असं सांगतो, दिनेश सावंत बाजूला राहू दे, जयश्री सावंत ह्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, कारण त्यांनी बचत गट वगैरे सगळे चालवलेले आहेत आणि त्यांच्यानी सगळ्या आपल्या वाड्यातील आणि ग्रामस्थांची सगळ्यांची चांगल्या वागणुकीने ते वावरतात।